चला घाई करायची पटर मैदानामध्ये दाखल झालेत आणि दोन्ही टीमचे 12 मॅन 12वा खेळाडू यायचा. चला 12वा खेळाडू दोन्ही टीमचे 12वा खेळाडू प्लीज यायचं आपण. दोन्ही टीमचे 12वा खेळाडू अंबावडे आणि जिंती. चला दोन्ही टीमचे 12वा खेळाडू. हा ना चला दोन्ही टीमचे 12वा खेळाडू प्लीज आपण जॉईंट व्हा. चला अंबावडे टीमचा चला बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार होतोय. मॅचला सुरुवात होते. पहिलाच बॉल तेजसचा आपण पाहिला तर डेड बॉलचा कॉल आलाय पंचांचा. इंद्रजित बॅटिंग साठी तयार होतात. रोज स्ट्रायकेटला राज पॅटर बॉलर तयार. पुन्हा एकदा चांगला बॉल रिलीव्ह केला. इन्स्टा कव्हर मधून बॉल निघून जातोय डीप मध्ये. सेकंडचा कॉल आणि बघता बघता इथे 2 धावा पूर्ण केल्यात. दोन धाबा आल्यात. पहिला बॉल टेट होता आणि त्याच्यानंतर 2 धाबा आल्या त्या बॉल वरती. चांगला फटका पाटर इंद्रजीतच्या पाठ मध्ये पाहायला मिळतोय. बॉलच्या रेंज पर्यंत गेले, बॉल पर्यंत पोहोचले होते परंतु बॉल बराचसा बाहेर चाललाय. ऑस्टम काढलाय सोडून एक सिंगल येते या बॉल वरती. अतिरिक्त रन्स आपण ऍड करतोय. सिंगल या बॉल वरती. टोटल आतापर्यंत झाल्यात त्या 4 धाबा झाल्यात. चांगली गोलंदाजी मी म्हणेन गोलंदाज तेजस. सध्या धाबा झाल्या त्या 4 एकंदरीत टीमच्या. थोडं बाजूला वाढा, थोडं दिसत नाही. टोटल 4 यावेळेस पॅकेट केलाय, आक्रमण केलाय. हवाई मार्गाने बॉल चाललाय. हवाई मेल, हवाई सफर दूर. षटकार. षटकार ठोकलाय. जबरदस्त बॅटिंग, आक्रमण केलं यावेळेस गोलंदाज तेजस वरती आणि टोटल झाल्या त्या 10 धावा. चांगली बॅटिंग. बॅटर इंद्रजीतच्या पाठ मधनं मोठा धमाका आलाय. 10 धावा झाल्यात. दुसरा एंडला राजला पाहताय. मॅच अंबावडे आणि जिंती असणार आहे आणि जिंती सिम सध्या बॅटिंग करते. हा बॉल हातातून निसटलाय. पॉझिटिव्ह रबर बॉल क्रिकेट. खरं तर क्रिकेटला आज आपण एन्जॉय करतो आणि नुकताच या हंगामाला सुरुवात झाली आहे. फुल टॉस बॉल तोफा होता. पिक करण्याचा प्रयत्न केला होता पाटलाने आणि डॉट बॉलची होती सांगता. डॉट बॉल आला. 10 धावा. पुढे सरसरलाय. जबरदस्त उत्तुंग गटोळ्याजंग फटका परंतु बॉल हातामध्ये आलाय. लॉंग ऑन मध्ये पकडलाय. जेल संपलाय. बॅटर इंद्रजीत याचा खेळ. बॅटर गॉन. फर्स्ट विकेट गॉन. इंद्रजीत जो चांगला बॅटिंग करत होता त्याला पाठवले ते माघारी.
षटकार देखील एक सुरेख ठोकला होता इंद्रजितने. नवीन पॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत होता. क्लोज कर ना बघ तिकडे नाव काय ते. राजू बॅटरचं नाव. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पिक करण्याचा प्रयत्न, परंतु बॉलचा आपण टप्पा पाडलाय. थोडासा बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलाय. बघता बघता ओव्हरची होती समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या. प्रथम बॅटिंग करत असताना टीम जिंकते संघ सध्या पोहोचलाय. तर एकूण धावा झाल्या त्या 10. बॅटिंग ट्रँक वरती महादेव आले, तुटत झाले तर 10. एका षटकाच्या समाप्तीनंतर मॅच जबरदस्त होईल. नेक्स्ट मॅच तुळसण आणि गणेशवाडी ब म्हणजे आयोजकांची टीम असणार आहे आणि या दोन संघांमध्ये होणार आहे लढत. रोहन आलेले आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. धावा झाल्या त्या 10. बोर्ड वरती सजल्यात रोहन असणार आहेत. पहिलाच बॉल फुल टॉस बॉल भिरकावून दिला, परंतु या बॉल वरती एकच सिंगल येते. सिंगलने काही तितकासा फरक पडणार नाहीये. 11 धावा स्कोर कार्ड वरती. षटकारानंतर असं वाटलं की धावा होतील, परंतु सध्या धावा स्थिर आहेत. मी म्हणेन 11 धावा झाल्यात 7 बॉलच्या पाठीमागे. बॉलर रोहन याला पाहता बॉलिंग ट्रॅक वरती सध्या राज असणार आहे, जो प्रथम स्ट्राईकला आला. विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल आपण पाहिला तर बॅट बॉलर बॉलच्या रेंज पण जाण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आला इथे डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सध्या आपण पाहिले तर रोहनची. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्याच्यानंतर डॉट आला. टोटल झालं ते 11 धावांची गरज असणारा सुरुवात मी म्हणेन जिंकती टीमला चांगली केली होती. हॅफ ट्रॅकर, परंतु जबरदस्त इथे बॅटमॅन्टन शॉट आणि या बॉलवरती आलेली आहे एक सिंगल. सिंगल आली या बॉलवरती. चला बॉल द्यायचा लगेच. देख दुसरा बॉल द्या. चला बॉल द्यायचा आयोजक टीम. बॉल द्या लगेच आपण. दुसरा बॉल द्या. एक सिंगल आली या बॉल वरती मात्र आणि 12 धावा झाल्यात. अंबावली टीम टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग करण्याचा निर्णय आतापर्यंत निर्णयाशी मी म्हणजे ठाम राहिले आहेत. ऑन साइड लढत करण्याचा प्रयत्न, बॉल तिथेच खाली राहिला. याही देखील बॉल वरती एक सिंगल येते. अचूक टप्प्याचा भेदक मारा. सध्या रोहनचा पायाला विकेट मिळाले नाही आतापर्यंत 4 बॉलच्या पाठीमागे, परंतु धावा फक्त खर्च केल्यात त्या 13 सध्या सजल्या गेल्यात. महादेव बॅटिंग साठी आलेले आहेत. राज असणार आहेत एका बाजूला. रस होत नाहीयेत, गरज असणार आहे धावांची. टॅप शॉट केलाय मिडॉनला आपण पाहिलं क्षेत्ररक्षक आणि आणखीन एक फलंदाज बाद होत आहेत. कोणती घाई करायची गरज नव्हती. क्षेत्ररक्षक जाग्यावरती होते, त्याच्यानंतर सहज बॉल फेकला गेला. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली आहे आणि बॅटर इथे क्रॉस झालाय. चांगली गोलंदाजी. डेड बॉल. टोटल झाले ते आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 13 धावा. नेक्स्ट मॅच असणार आहे तुळसण आणि गणेशवाडी ब.
आयोजकांची टीम असणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. आपण आला असेल तर प्लीज रिपोर्टिंग करा. टोटल झालं तर 13 रन्स बोर्डवरती सजल्यात. ट्रॅक वरती सध्या आपण पाहिलं तर रोहनची चांगली गोलंदाजी झाली आहे. विकेट करण्याचा प्रयत्न परंतु बॉल थोडासा घालून चाललाय. आणखीन एक येते डॉट बॉल येतोय. बघता बघता 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा झाल्या त्या फक्त आणि फक्त त्या 13 धाबा बोर्डवरती. चला आम्ही काही सन्मान घेत आहोत. संजयजी मोहिते साहेब काजरवाडी, संजयजी मोहिते साहेब यांचा आम्ही ते स्नेहपूर्वक सन्मान करत आहोत. संजयजी मोहिते साहेब काजरवाडी, त्याचबरोबर श्री वैभवजी देवंगे साहेब यांचा देखील आम्ही सन्मान करीत आहोत. दीपकजी मोहिते यांचा देखील आम्ही सन्मान करत आहोत. दीपकजी मोहिते, भरत मोहिते यांचा देखील आम्ही सन्मान करत आहोत. आम्ही काही सन्मान घेत आहोत मुख्य व्यासपीठावरती. दीपकजी मोहिते साहेब यांचा आम्ही सन्मान करत आहोत. खजिनदार KCA कराड क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार दीपकजी मोहिते साहेब यांचा देखील आम्ही सन्मान करत आहोत. भरतजी मोहिते साहेब यांचा देखील आम्ही सन्मान करत आहोत. प्लीज यावं. आपण ज्या ज्या मान्यवरांच्या मी नावं घेतोय त्यांनी आपण प्लीज आपण यावं. त्याचबरोबर मॅचकडे आपण बोलतोय. हाफ ट्रॅकर परंतु बॉल उडवलाय. सिंगल येते आणि बॉल तिथे थांबलाय. सन्माननीय आदरणीय दीपकजी मोहिते साहेब यांचा आम्ही त्या सन्मान करत आहोत. कराड क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आहेत आणि त्यांचा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती इथे करत आहोत. चला अधिकजी शेवाळे अप्पा यांचा देखील आम्ही सन्मान करत आहोत. अधिकजी शेवाळे अप्पा यांचा देखील सन्मान करत आहोत. फुल टॉस बॉल, बेजवाडी बॉल होता. बॉल भिरकावून दिला, ऑन साईडला टर्न केला. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. सिंगल मिळते, सेकंडचा कॉल आणि बघता बघता 2 रन्स इथे कंप्लीट करत असताना टोटल झाले ते कोण एकत्र टीमचे 19 धावा. त्याचबरोबर श्री संदीपजी धुगडे साहेब यांचा देखील आम्ही सन्मान करत आहोत. संदीपजी धुगडे साहेब, व्हाईट बॉलचा कॉल, 2 रन्स. यस, 2 रन्स आल्या त्या बॉलवरती. टोटल झाले ते आतापर्यंत त्या 21 धाबा बोर्डवरती सजल्यात. शेवटचा षटक असणार आहे. हेडिंगवरचं षटक, या षटकामध्ये धाबा येणं महत्वाचं असणार आहे. चांगली बॅटिंग. ओहो, हाही देखील बॉल बाहेर आहे. अस्तमच्या बाहेर बॉल चाललाय. अतिरिक्त रन्स 22 धाबा झाल्यात. तिसरं षटक आपण पाहिलं तर नितीन गोलंदाजीसाठी 2 बॅक टू बॅक वाईट आलेत. ओहो, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळलाय. ऑन साईडला टर्न, लॉंग ऑन मध्ये आहे क्षेत्ररक्षक. तोपर्यंत धाबा येतील तर मात्र या बॉलवरती इथे बॅटर गॉन झाला. सेकंडचा कॉल आला होता आणि पाटरची खरं तर जी रनिंग आहे ती कमी पडली आहे आणि तिथून मात्र आणखीन एक इथे पाटर इथे मार्गस्थ होत असताना टर्कआउट मध्ये. चला मी काही सन्मान घेत आहोत मुख्य व्यासपीठावरती. या धाबा झालं ते आतापर्यंत बोर्डवरती. चला मॅच थोडी स्लो चालली आहे, प्लीज थोडा स्पीड अप ठेवायचा प्लीज. मॅच थोडी स्लो चालली आहे, थोडा स्पीड अप ठेवा. टोटल झाल्या त्या 23 धाबा स्कोर कार्ड वरती. बॉलर नितीन, नवीन बॅटर आणखीन एक इथे डावखोऱ्या त्याचा आलाय. चांगला बॉल इथे डिलिव्हर करत असताना टॉट बॉलची होते सांगता. डॉट बॉल आला. चांगला इथे बॉल टाकलाय परंतु समोरच्या दिशेने आपण पाहिलं तर ट्राय करत असताना बॉल निघून जातोय त्या सीमारेषा पार आलेला हा सुंदर चौकार.
4 आल्यात आणि टोटल झाल्या ते आतापर्यंत 27 धावा बोर्डवरती सजलात. 4 धाब्यांची मदत, 4 धाब्यांचं योगदान, टोटल झालं ते आतापर्यंत 27 धावा बोर्डवरती. विकेट करण्याचा प्रयत्न बॅटरने केला होता परंतु बॉल आणि बॅटचा तितका संपर्क नाही आहे आणि लेग बाईटच्या माध्यमातून एक सिंगल येते आणि ओव्हरची होती समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या प्रथम बॅटिंग करत असताना 28 धावा 29 धाव्यांचं लक्ष असणार आहे आणि नेक्स्ट मॅच आपण टॉस करत आहोत. तुळसण आणि गणेशवाडी ब हे 2 संघ आमने सामने असणार आहेत. कराड क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख मार्गदर्शक आणि सल्लागार अधिक अप्पा यांचा इथे सत्कार करण्यात येत आहे दीपक शेवाळे यांच्या हस्ते. प्रत्येक टुर्नामेंटला वर्षानुवर्ष साथ देण्यासाठी उपस्थिती प्रत्येक वर्षी प्रत्येक टुर्नामेंटला असते, तरी आपल्या सहकार्याबद्दल हार्दिक धन्यवाद. तसेच दुधडेवाडीचे संदीप दुधडे साहेब यांचा सुद्धा सत्कार करण्यात येत आहे. हॅलो दादा या. हॅलो हां, अर्जुन शेवाळे कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधा. अर्जुन शेवाळे माईक आलाय महाराज. चला यानंतर जो सामना होणार आहे त्यांनी तयार राहायचं. तुळसण विरुद्ध गणेशवाडी ब. दोन्ही टीमना विनंती, दोन्ही टीमने तयार राहायचं आहे. टॉस करून घ्यायचा आहे. संतोष मोहिते टॉस करून घ्या. फिल्डिंग लावून घ्या. इंद्रजित जरा लवकर करा, वेळ खूप झालेला आहे. अंपायर जरा इनिशिएटिव्ह घ्या आणि जरा लवकरात लवकर सामना सुरू करा. अर्जुन शेवाळे महाराज. अर्जुन सुरू असलेली मॅच मध्ये 28 धावांचं आव्हान दिलेलं आहे. 29 धावांचं आव्हान दिलेलं आहे. जिंटी प्रथम फलंदाजी करताना 28 धावा फलकावरती लावलेल्या आहेत आणि त्याचं आता प्रत्युत्तर देण्यासाठी आंबावडे संघाचे 2 बॅटर्स मैदानामध्ये तेजस आणि त्याच्यासोबत तेजस नाव आहे नाश्रायला रोहन. तेजस आणि रोहन असे स्ट्राईक वरती आता पाहायचं आहे कोण जिम्मेदारी घेणार आहे. आणि तो सर्वांना टॉस आणि बहुतेक फिल्डिंग घेणार असं वाटतं. बघूया. चला तयार राहायचं. गणेशवाडी तुळसण नेक्स्ट राऊंड साठी तयार राहायचं. चला 29 धावांचा पाठलाग करण्यासाठी आंबोडे संघाकडून 2 बॅटर्स मैदानामध्ये आले. एका साईडला असेल तेजस, दुसऱ्या साईडला असेल रोहन. पाहायचं आहे कशा प्रकारे हा सामना जाणार. आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत संतोष दादा. बॉलरचं नाव विचार करा. फिल्डरला फिल्डिंग कपिल. बॉलर कोण आहे? अमोल. अंडर 19 गोलंदाज, तरुण गोलंदाज पदार्पण करताना जिंती संघासाठी पहिल्याच चेंडूवरती जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता तेजसाचा, परंतु जबरदस्त सुरुवात झालेली आहे. पदार्पणामध्ये पहिला चेंडू धाव टाकलेला आहे तो अमोल यांनी आणि खूप अभिमानाची गोष्ट आपल्या जिंती संघासाठी डेब्यू करताना अमोल. दुसरा चेंडू फुल टच चेंडू, लोअर फुटच चेंडू संधी निर्माण करून दिलेली आहे, परंतु थोडंसं फिल्डरच्या आवाकाच्या बाहेर होता हा चेंडू आणि 2 धावा काढत आपल्या संघाचं खातं मात्र खोललेलं आहे. तेजस आणि स्वतःचं सुद्धा खातं खोललेलं आहे. 29 धावांचं आव्हान, 2 धावा झालेल्या आहेत. नाही तेजस स्ट्राईकला आहे तो तेजस. पुढील चेंडू अमोल विरुद्ध तेजस असा बॅटल रंगलेला आहे. जबरदस्त चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकलेला होता लेग साईडला.
फ्लिक करण्याचा प्रयत्न होता परंतु तेव्हा टायमिंग प्रॉपर करता आलं नाही आणि एकच धाव मिळणार आहे ह्या चेंडूवरती. स्ट्राईक रोटेट होत आहे आणि स्ट्राईक रोटेट नंतर पहिल्यांदा या मॅच मध्ये रोहन स्ट्राईक वरती आलेला आहे. 3 धावसंख्या झालेल्या आहे. पुढील चेंडू हो हो शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्याला स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे ऑन साईडला. थोडासा जजमेंट चुकलेला आहे. कॅच झाला असता परंतु मिसअंडरस्टँडिंग झालेला आहे तिथे फिल्डरचा जज करता आला नाही आणि धाव एकच धाव घेतलेली आहे. एकच धाव मात्र 2 धावा धावून घेता आल्या असत्या परंतु एकच धाव घेतली आहे. परंतु मला वाटतं तेजस स्वतःवरती जिम्मेदारी घेत स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. ह्या चेंडूवरती हलकेच लेग साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता परंतु गोशांगी क्षेत्रामध्ये हा चेंडू गेलेला आणि एकच धाव मिळणार आहे. हा चपले ठेवा सांभाळ ठेवा आम्हाला. नेक्स्ट बॉल फुल टच चेंडू आणि अंपायरांनी हा नो बॉल चेंडू दिलेला आहे. भीमर चेंडू होता. 1 धाव मिळणार आणि 1 नोची धाव अशा 2 धाव मिळणार आहेत. गोटेवाडीचे पवन काटेकर कराड क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ यांचं सुद्धा इथं आगमन झालं तरी त्यांनी सुद्धा कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधला. पवन काटेकर अतिशय सुंदर असं पवन काटेकर यांच्या माध्यमातून कराड क्रिकेट असोसिएशनला सहभाग होत असतो त्यांचा आणि खूप सुंदर असे कामगिरी करताना पाहायला मिळत पवन काटेकर. नितीन इनुगले नथुराम इनुगले आणि अशोक इनुगले नाना दोघांनी आपापल्या जागेवर नितीन इनुगले ना अशोक इनुगले नाना आहेत व्हेरी गुड एक्सलंट. लावून धरा तिथेच काय पाहिजे तर मागवा तिथून. या पवन काटेकर यांचं स्वागत आहे आणि या चेंडूवरती मात्र हल्ला चढवलेला आहे आणि जबरदस्त पहिला षटकार ठोकलेला आहे. ह्या इनिंग्स मधला तेजस कर्णधार यांच्या बॅटमधून धावसंख्या झालेली आहे ती 13. 1 ओव्हर समाप्तीच्या नंतर धावसंख्या झालेली आहे ती 13 बिनबाद 13. गुणलेखनाचं काम अतिशय सुंदर पद्धतीने पार पाडण्याचं काम पवन काटेकर यांनी कित्येक वर्ष केले आहे. कराड क्रिकेट असोसिएशनच्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये मॅनेजमेंटची जिम्मेदारी सुद्धा पवन काटेकर यांच्यावरती असते आणि कराड क्रिकेट असोसिएशनला भेटलेले कोहिनूर हिरा म्हणून पवन काटेकर यांचं नाव नेहमीच चर्चेत राहतं. तर त्यांचं स्वागत आहे. माझ्या समेत गुणलेखनाचं काम करत आहेत आणि आमचे यूट्यूब लाईव्ह सातारा स्पोर्ट लाईव्ह गेली कित्येक वर्ष यूट्यूबच्या माध्यमातून घराघरात स्पर्धा पोहोचवण्याचं काम मात्र गावोगावी केलेलं आहे सातारा स्पोर्ट यांनी. त्यांचे प्रोपरायटर अर्जुन कदम साहेब एक अतिशय चांगले खेळाडू सुद्धा आहेत. दर्जेदार खेळाडू आपल्या सातारा या जिल्ह्यातील एक नामवंत खेळाडू म्हणून अर्जुन कदम यांचं नाव मात्र नाव रुपायला आलेलं आहे. गेली 10-12 वर्ष अर्जुन कदम यांनी आपलं नाव सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या भागाचं नाव सातारा जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचा यूट्यूब सुद्धा आहे सातारा स्पोर्ट लाईव्ह आणि या यूट्यूब माध्यमातून सुद्धा गावोगावी आपले जे आई वडील आणि आपले मित्रमंडळ त्यांच्यापर्यंत ही स्पर्धा पोहोचवण्याचं काम मात्र सातारा स्पोर्ट लाईव्ह याच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि अतिशय भव्य आणि दिव्य आणि सदाबहार असं आयोजन नियोजन श्री गणेश चषक 2025 गणेशवाडी आणि गणेशवाडी हा संघ कराड क्रिकेट असोसिएशनमध्ये हा पहिला संघ ठरलेला आहे ज्यांनी पंचवार्षिक योजना टुर्नामेंटच्या माध्यमातून इथे घेतलेली आहे आणि पहिला संघ आहे ज्यांनी 5वी टुर्नामेंट घेतलेली आहे. कराड क्रिकेट असोसिएशन मधला पहिला संघ ठरलेला आहे ज्यांनी ही 5वी टुर्नामेंट आयोजन केलेले आहे. बॅट्समनचं नाव काय? बॅट्समनचं नाव रोहन गणेश बॅट्समनचं नाव विचार ना. बॅट्समनचं नाव बॅटरचं नाव काय जरा पाच. नितीन आलेला आहे फलंदाजीसाठी.
एक ओव्हर नंतर 13 धावसंख्या झालं. 29 धावांचं आव्हान. नितीन लेफ्ट हँडेड बॅट्समन पहिल्यांदा स्ट्राईक वरती असेल तर गोलंदाजीसाठी आलेला आहे तो कपिल. पहिल्या चेंडूवर संधी निर्माण करून दिलेली आहे आणि जबरदस्त झेल घेतलेला आहे. विकेट किपर कर्णधार इंद्रजित पाटील बाहुबली या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू यांच्या माध्यमातून झेल टिपलेला आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये आपल्या स्वतःच्या पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र ब्रेक थ्रू दिलेला आहे तो कपिल. आणि जबरदस्त असा गोलंदाज कपिल जिंती संघासाठी गेली कित्येक सामने आपल्या गोलंदाजीवरून जिंकून देण्यामध्ये कपिलना मोठी भूमिका निभावलेली आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. कराड तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री गणेश चषक 2025 भव्य आणि दिव्य रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि ह्या वर्षीची ही पहिली टुर्नामेंट आहे. त्या वर्षी पहिले बरोबर दरवर्षी असतं. त्या वर्षी पहिले सुरुवात झाली आजपासून. कपिल जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती कॅच आउट केलेला आहे आणि दुसरा चेंडू मारते 1 रन गोलंदाजी क्षेत्रामध्ये मिळाले. तिसरा चेंडू आणि हा सुंदर असा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता परंतु त्याच्यामध्ये थोडीशी फिरकी आहे. बॅट्समनला काही प्रॉपर कनेक्शन करता आलं नाही परंतु स्ट्राईक रोटेट करण्यामध्ये मात्र सफल झाले आहेत. आणि जे बॅटर फॉर्ममध्ये आहेत ते आंबावडी संघाचे कर्णधार तेजस सध्या स्ट्राईकवरती आले आहेत. एक षटकार त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तर ह्या मॅचमध्ये कपिलच्या समोर आता कशा पद्धतीने फलंदाजी करतायत ते पाहूया. धावसंख्या झाली ती 15. पुढील चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू उसळी आहे. या चेंडू मध्ये थोडासा कटर पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग करताना आणि हीच खासियत आहे कपिलची. गेली कित्येक ओव्हर्स मध्ये त्यांनी अशा चांगल्या खेळाडूला मात्र गंडवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. दुसरी ओव्हरची सांगता झाली. 2 ओव्हर नंतर 16 धावसंख्या झालेली आहे आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये धावा जमवायच्या असतील 13. 6 चेंडूमध्ये 13 धावांचं आव्हान असेल. स्ट्राईक वरती असेल तो तेजस आंबावडे संघाचा कर्णधार तेजस. ओपनिंगला आलेला हा बॅटर आहे. चला नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचं आहे. तुळसा संघ प्रथम फलंदाजी करेल आणि श्री गणेश क्रिकेट संघ गणेशवाडी ब हा क्षेत्ररक्षण करेल. आपली सेना आपली आर्मी तयार ठेवायची आहे. गोलंदाजीसाठी आलेला आहे तो अंतिम षटक घेऊन राज. अतिशय महत्वपूर्ण षटक. 13 धावा 2 मोठे फटके आले. एक मोठा फटका आला 6 एक चौकार. तर मॅच मध्ये रंगत निर्माण होईल आणि हा रबर बॉल क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये 20 25 30 धावा अशक्य असं काहीच नाही परंतु गोलंदाज आपली किमया दाखवणार यात काही शंका नाही. पाहूया पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रॉपर कनेक्शन करता नाही आले या चेंडूवरती आणि डॉट बॉल आलेला आहे. रन घेण्याची कोणताही प्रयत्न केलेला नाही तिथे तेजसच्या माध्यमातून आणि शेवटचे 5 चेंडू सुद्धा तेजसात खेळेल अशी अपेक्षा आहे कारण तेजसवरती पूर्णपणे जिम्मेदारी असेल. या मॅचची ओपनिंग बॅट्समन आहे कर्णधार आहे आणि फिनिश करणार का पाहायचं आहे. राज दुसरा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू हवेमध्ये चेंडूच्या खाली फिल्डर आणि जबरदस्त झेल घेतलेला आहे. कॅच नाही मॅच आहे आणि संघाच्या कर्णधाराला मात्र माघारी पाठवलेलं आहे या कॅचमुळे आणि जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळतो तो राज. शॉर्ट पिच चेंडू होता बॉडीवरती अलंग बॉडीवरती टाकलेला होता. त्याला प्रॉपर हिट करता आला नाही बॅट्समनला आणि चेंडू लेग साईडला मिड विकेटच्या आसपास फिल्डर तैनात बाउंड्रीवरती आणि अतिशय चांगला झेल घेऊन मात्र विकेट मिळवलेली आहे जिंती संघाने.
अतिशय महत्वपूर्ण चेंडू असेल. 13 धावा बनवायचे आहेत. 4 चेंडू राहिलेले आहेत. एक मोठा फटका पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊ शकतो आंबावळे संघ. आणि अजून एक चांगला चेंडू टाकला तर जवळजवळ हा सामना झुकेल जिंती संघाकडून. पाहूया चेंडूवरती काय होतंय. शॉर्ट पिच चेंडू लेग साईडला भिरकावून दिलेला आहे. शरद तिथे बॉलचा पाठलाग करत आहेत. दुसऱ्या रनासाठी भागत आहेत आणि 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. अतिशय खराब थ्रो. 3-11 2 षटकार 3-11 असं समीकरण. हा जबरदस्त चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे ऑन द ग्राउंड. आणि ह्या चेंडूवरती पाहायच्या किती धावा मिळत आहेत. एकच धाव घेतलेली आहे आणि आता 2 चेंडू नंतर 10 धाव बनवायच्या. 2 चेंडू मध्ये 10 धावा. एक चौकार 1 षटकार असं समीकरण आहे. अतिशय महत्वपूर्ण चेंडू असेल. जवळजवळ 99% रिझल्ट या चेंडूवरती अवलंबून आहे. जबरदस्त चेंडू वेगाने बॅट्समॅनला बीट केलेला आहे. नवीन बॅटरसाठी खूप अवघड होतं. आल्या चेंडूला हिट करून बॉन्ड सीमारेषे पार पाठवणं अतिशय अवघड असं काम होतं. आणि जवळजवळ हा सामना आपल्या बाजूने खेचलेला आहे. राज आणि शेवटचा चेंडू 1-10 आणि या चेंडूवरती सुद्धा 1 धाव मिळेल. आणि अशा प्रकारे जिंती या संघाने हा सामना जिंकलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन जिंती संघ आणि हार्ड लक आंबावडे संघ. चला नेक्स्ट मॅच चालू करून घ्यायचे पटापट. पुढील सामना सुरू होतो. गणेशवाडी विरुद्ध ट्युशन. आंबोळे संघाचे कर्णधार तेजस यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. आंबोळे संघाचे कर्णधार तेजस